आजकाल हा चालणारा विषय आहे, असले काही प्रकार नसतात। मित्राने ऑप्शनल घेतला म्हणून मी तो घ्यायचा किंवा मैत्रिणीने घेतला म्हणून मी घ्यायचा, हा निकषच नाहीये याच्यात। ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि या सगळ्या गोष्टींची आपण आज चर्चा करणार आहोत की नक्की सोशोलॉजी कसं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे आणि तो कशा पद्धतीने आपल्याला उपयोगाला येऊ शकतो, बघूया। सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती हार्दिक स्वागत। आणि आज आपण ज्या विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत तर तो मुद्दा आहे तो म्हणजे आगामी डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेसाठी ऑप्शनल विषयाची निवड हा एक आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे। आणि मग त्याच्यामध्ये सोशोलॉजी हा विषय कसा एक वन ऑफ द सेफेस्ट सब्जेक्ट आहे आणि तो कशा प्रकारचा आहे तर आपल्याला ते आज त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। एकूण काय होतं तर ऑप्शनल विषयाची निवड जी आहे त्याबद्दल मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो आणि ते म्हणजे आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जोडीदार निवडायची जोडीदार निवडण्याची जी काही फेज आहे ती जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच महत्त्वाची फेज ऑप्शनल निवडण्याची आहे। आणि त्यामुळे तो सारासार विचार करून तो निवडला पाहिजे। ज्या पद्धतीने आपण जोडीदाराची निवड मित्राला आवडली किंवा मैत्रिणीला आवडला म्हणून करत नाही, बरोबर ना, तो त्याला आवडलाय ठीक आहे, तर त्याला आवडलेला आहे किंवा तिला आवडलेला असेल, व्हॉट एव्हर, लग्न त्याला नाही करायचं मला करायचं आणि म्हणून मित्राने ऑप्शनल घेतला म्हणून मी तो घ्यायचा किंवा मैत्रिणीने घेतला म्हणून मी घ्यायचा, हा निकषच नाहीये याच्यात। किंवा आजकाल हा चालणारा विषय आहे, असले काही प्रकार नसतात। सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला तो मनातून आवडला पाहिजे, कारण तुम्हाला पुढचे 2 वर्ष 1.5 वर्ष 1 वर्ष त्याच्यासोबत संसार करायचा आहे आणि म्हणून तुमचं जुळलं पाहिजे, तुमची मनं जुळली पाहिजेत, तुमची मतं जुळली पाहिजेत आणि मग जर ती जुळली तर डेफिनेटली पुढच्या कुठल्याच समस्या त्यामध्ये राहत नसतात। आणि मग हे करत असताना आपण त्या विषयाला तो विषय आणि माझं जे काही एकूण स्ट्रेंथ आणि विकनेसेस आहेत आणि माझं जे स्वतःचं आकलन आहे माझ्याबद्दलचं ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। आणि या सगळ्या गोष्टींची आपण आज चर्चा करणार आहोत की नक्की सोशोलॉजी कसं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे आणि तो कशा पद्धतीने आपल्याला उपयोगाला येऊ शकतो, बघूयात। एक एक मुद्दे आपण लक्षात घेऊयात आणि मग पुढे जाऊयात। समाजशास्त्र सर्वाधिक सुरक्षित विषय। मित्रांनो, यामध्ये जो पहिला मुद्दा आहे समाजशास्त्र हा सुरक्षित आहे हे फक्त मी म्हणत नाहीये, तर मी तुमच्या पुढे काही सांख्यिकीय माहिती त्या ठिकाणी देणार आहे आणि हे आहे UPSC ची, कारण एमपीएससी तर आता पहिला अटेम्प्ट आपल्या पुढे येईल नाही का। UPSC दरवर्षी अहवाल प्रसिद्ध करते, वेगवेगळ्या प्रकारचा स्टॅटिस्टिक्स त्यामध्ये ती देत असते। जर तुम्ही हे बघाल तर सध्याचा जो लेटेस्ट अहवाल आहे तो 2022-23 चा आहे आणि ह्या 2022-23 अहवालामध्ये जर तुम्ही ऑप्शनल विषयानुसार ते काय करतात की एकूण किती विद्यार्थी त्या वर्षी त्या मेन्सला बसलेले आहेत, त्यांच्यापैकी किती विद्यार्थ्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे आणि हा असतो सक्सेस रेट त्या विषयाचा। जर इथे बघाल तुम्ही तर पॉलिटिकल सायन्स जो आहे याच्यामध्ये 1571 विद्यार्थी बसतात, 140 विद्यार्थी यशस्वी होत आहेत, 8.9% रेशो आहे नाही का। आणि सोशोलॉजी पण त्याच ठिकाणी बघा जवळपास 1087 विद्यार्थी बसतात आणि त्यातले 92 विद्यार्थी यशस्वी होत आहेत, 8.5% हा सक्सेस रेशो आहे। म्हणजेच जर सक्सेस रेशोचा विचार केला तर ऑलमोस्ट दोन्ही विषयांचा सक्सेस रेट हा सारखा आहे, बरोबर आहे। दोन्हीमध्ये विषय विद्यार्थी जे उत्तीर्ण होत आहेत। आणखी 2 विषय आहेत की ज्याच्यामध्ये 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी बसतात आणि ते म्हणजे जिओग्राफी आणि अँथ्रोपॉलॉजी। पण ते झालं इंग्लिश मीडियम मध्ये, कारण मुलं UPSC ला खूप मोठ्या प्रमाणात प्रिफर करतात त्याच्यामुळे। पण मराठी माध्यमातून अँथ्रोपॉलॉजी असं काही आपल्याला असंच उपयोग कुठे होत नाही, उपलब्धच नाहीये मटेरियल त्याचं, त्यामुळे। बट एक मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की तो म्हणजे जेव्हा सक्सेस रेट या दोन्ही विषयांचा, आणि हा सगळ्यात हायेस्ट आहे बरं का, सगळ्यात हायेस्ट सक्सेस रेट जो आहे तो हा ह्या 2 विषयांचा आहे, पॉलिटिकल सायन्स आणि सोशोलॉजी। पण म्हणूनच काय होतं सतत विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रमावस्था असते की पॉल सायन्स का सोशोलॉजी, पॉल सायन्स का सोशोलॉजी, हा त्याच्यामधला त्यांचा नेहमीचा संभ्रमाचा विषय असतो। आता आपण त्या मुद्द्याकडेही बघणारच आहोत, आपण जिओग्राफीचाही विचार करणारच आहोत, आपण इतर सर्व विषयांचा विचार करूयात आणि त्या सगळ्यांच्या तुलनेमध्ये
सोशलॉजी हा सतत आपल्यासाठी एक बेंचमार्क असणार आहे, ज्याची तुलना आपण करत पुढे जाणार आहोतच. बघूया आणखी काही मुद्दे आहेत. त्यातला पहिला आहे अभ्यासक्रमाचा. जेव्हा पॉल सायन्स आणि सोशलॉजी सक्सेस रेट सारखं आहे, पण अभ्यासक्रम, पॉल सायन्सचा पेपर पहिला जो आहे त्या पेपर पहिल्यामध्ये सोशलॉजीचे दोन्ही पेपर कव्हर होतात. साहजिक आहे, अभ्यासक्रम जेवढा मोठा तेवढा जास्त मला वेळ त्यात द्यावा लागणार आहे, तेवढा जास्त मला परिश्रम करावे लागणार आहेत. म्हणजेच तो जास्त मेहनत, जास्त वेळ, जास्त परिश्रम हे मी माझ्या जीएस मध्ये वापरू शकतो की. आणि म्हणून सोशलॉजी तुलनेने का सोपा वाटतो किंवा तुलनेने तो का योग्य ठरतो. आणि फक्त हे पॉल सायन्सच नाही, सेम कंडिशन आहे हिस्ट्री आणि तुमच्या जॉग्राफीची, सेम कंडिशन आहे. एवढाच सिलेबस असणारे आणखी फक्त 2 सब्जेक्ट आहेत, एक म्हणजे तुमचा फिलॉसॉफी आणि दुसरा म्हणजे अँथ्रोपॉलॉजी. बट अगेन दोज आर व्हेरी टेक्निकल. तुम्हाला त्या विषयातली प्रचंड आवडच पाहिजे. म्हणजे अँथ्रोपॉलॉजी हा बेसिकली जे मेडिकल सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत त्याच्याकडे आणि ज्यांचं इंग्लिश आहे त्याच्याकडे, आणि फिलॉसॉफी त्याच्यामध्ये तुम्हाला तत्वज्ञानाचा गाढा अभ्यासच पाहिजे. नक्की काय म्हणताय शंकराचार्य, एकात्मवाद आणि अनेकात्मवाद याचा नक्की फरक काय हे किमान आवडणं गरजेचं आहे की अरे ह्यात काय चाललंय. पण हे जर आपण बघितलं तर सोशोमध्ये तसं होत नाही. आणि म्हणून सगळ्यात त्याचं मोठं बलस्थान काय, अतिशय संक्षिप्त असणारा सिलेबस. आणि जो संक्षिप्त सिलेबस आहे त्याच्यामध्ये जर बघाल तर पेपर 1 मध्ये 10 घटक आहेत, पेपर 2 मध्ये टोटल 12 घटक आहेत. पेपर 12 घटक आहेत. मग 8 का लिहिले इथे? त्याचं कारण आहे ते म्हणजे ओव्हरलॅपिंग. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये असे बरेचसे टॉपिक आहेत ते ओव्हरलॅप होतात. जसं की क्रमांक 1 कार्य आणि आर्थिक जीवन दोन्हीकडे येतात, राजकारण आणि समाज, धर्म व समाज, नातीगोती आणि सामाजिक परिवर्तन. त्यामुळे होतं काय, मी जेव्हा पेपर 1 मध्ये हे टॉपिक अभ्यासतो की नाही, मी जेव्हा पेपर 1 मध्ये हे टॉपिक अभ्यासले तर ऑटोमॅटिक माझा पेपर 1 चा अभ्यास केला की माझा पेपर 2 चा अभ्यास ऑटोमॅटिक होतो. म्हणजे तिथले जे माझे 4 घटक आहेत ते मायनस झाले ना. 12 मधून 4 काढा, किती राहिले? 8. म्हणून लिहिले काय? 8. आणि म्हणून होतं काय, मुळात सिलेबस लहान, त्याच्यातही पुन्हा पेपर 1 आणि पेपर 2 याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग. म्हणून काय होतं, माझा वेळ वाचला, माझे श्रम वाचले, मला तेवढाच वेळ काय करता येईल, जीएस ला देता येईल. हे लक्षात घ्या. आणि म्हणून तो महत्वाचा आहे, म्हणून तो लोकप्रिय आहे, म्हणून तो विद्यार्थ्यांना आवडतो आणि म्हणून सर्वात जास्त विद्यार्थी याच्यामध्ये बसतायत अलीकडल्या काळामध्ये. प्लस आणखी एक की सोशलॉजी का सेफेस्ट आहे त्याचं कारण आहे विचारवंत. आपण त्याच पॉल सायन्सची तुलना जर आपण केली तर पॉल सायन्समध्ये अनंत अशी आमची विचारवंतांची यादी आहे, थांबतच नाही ती कुठे. अगदी अलीकडल्या काळातल्या थॉमस फ्रीडमन पर्यंत मला विचारवंत अभ्यासावे लागतात. पण जर तसं बघाल तर पाश्चात्य विचारवंत आणि भारतीय विचारवंत यांची यादी भली मोठी आहे. आणि जेवढे जास्त विचारवंत तेवढा जास्त मला अभ्यासाचा ताण वाढतो. कारण कुठल्याही विषयामध्ये विचारवंतांचा अभ्यास याच्यासाठी सर्वाधिक वेळ लागतो. लक्षात घ्या. एक सॉक्रेटिस आणि एक प्लेटो किंवा एक अरिस्टॉटल समजून घेण्यातच माझे 1 आणि 2 आठवडे निघून जातात. जर मला ते ग्रीक विचारवंत करायचे आहेत, पुन्हा पाश्चात्यामधले आधुनिक विचारवंत करायचे आहेत, पुन्हा मला त्या भारतीय विचारवंतामध्ये सेम कंडिशन आहे, तर मला वेळ द्यावाच लागणार आहे तिथे. पण हे जर आपण बघितलं तर इव्हन पबॅड पेक्षा सुद्धा कमी विचारवंत सोशोमध्ये आहेत. फक्त 5 विचारवंत आहेत आपले मुख्य, आणि एक मध्ये येतो, जसा काही एखादा असतो बघा राखीव खेळाडू, तशा प्रकारचा आपला 6वा विचारवंत आहे. आणि पेपर 2 मधले जे विचारवंत आहेत ते ह्या सर्वांचे शिष्य आहेत पेपर 1 मधल्या. त्यामुळे ऑटोमॅटिकली त्याच्यात तुम्हाला काही अडचण येतच नाही. त्यामुळे विचारवंत कमी झाले की माझा वेळ कमी लागतो, श्रम कमी लागतात, हे एका बाजूला. दुसऱ्या बाजूला जे सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे जेवढे विचारवंत कमी तेवढी माझी त्या विषयावरती, त्या विचारवंतांच्या दृष्टिकोनावरती कमांड चांगली. हे मला त्यातून करता येतं, तो याचा बेनिफिट आहे. आणि म्हणून त्या अर्थाने सुद्धा सोशोलॉजी हा वन ऑफ द सेफेस्ट ठरतो. दुसऱ्या बाजूला ओळखीचा विषय म्हणजे समाजशास्त्रामध्ये काय हो, समाजशास्त्रामध्ये अभ्यासायचं आहे तरी काय? काही नाहीये. स्वतःला समोर ठेवा, स्वतःला केंद्रस्थानी ठेवा. तुम्ही जे आहात ना तो तुमच्या समाजशास्त्राचा अभ्यासक्रम आहे.
फक्त एक टॉपिक सोडला विचारवंत आणि दुसरा टॉपिक सोडला, त्यांनी कशा प्रकारे तो विकास केला शास्त्राचा, तो 2 टॉपिक सोडलात, बाकी सगळा अभ्यासक्रम म्हणजे तुम्ही स्वतः आहात. उदाहरणार्थ तुम्ही आहात या ठिकाणी असे गोमटे राजबेंडे, तर तुमचं स्वतःच बघा, तुमचा परिवार, तुमचं कुटुंब, ते आहे का नाही प्रत्येकाला कुटुंब. बर, पुढे विवाह करणार आहात की नाही, नातीगोती आहेत का नाही आपल्याला, आहेत. बर, तुम्हाला धर्म आहे, तुम्हाला जात आहे, तुम्हाला त्या ठिकाणी उद्या जॉब करायचा आहे, आता आई वडील काहीतरी काम करत असतील, आर्थिक घटक आहे की नाही, कुठल्या राजकीय पक्षाला समर्थन करता, राजकारण आलं की नाही. बर, जे तुम्ही लहान असताना होतं तसंच आता सगळ्या गोष्टी आहेत का, नाहीये, बदलल्या, परिवर्तन आलं की नाही. आपला सिलेबस याच्या पलीकडे काहीही नाहीये. तुम्ही स्वतःला ठेवा, तुमचा सिलेबस म्हणजे तुम्ही स्वतः आहात, काहीच नाही याच्यात वेगळं. तुमची जात, तुमचा धर्म, तुमचे नातीगोती, तुमचं कुटुंब, तुम्ही ज्या राजकीय पक्षाशी संबंधित पक्ष, हे सगळं आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि भारतामध्ये जर विचार कराल तर भारतामध्ये याला 3 भागात आणखी डिवाइड करता येतं. एक म्हणजे आदिवासी पाडे, गाव आणि आपलं शहर, या 3 भागांचा अभ्यास म्हणजे आपला भारतीय समाजाचा अभ्यास आहे. आणि अशा रीतीने म्हणून काय होतं की तो का सेफेस्ट आहे माहितीये, त्याचं कारणच हे आहे, मला त्यात नवीन काहीच नाहीये. जेव्हा नव्याने सगळ्या गोष्टी मला शिकायच्या असतील तर मला त्या नव्याने शिकाव्या लागतात. इथे मला गोष्टी शिकायच्या नाहीयेत, मला त्यांच्याकडे पाहण्याची नवी फक्त दृष्टी विकसित करायची आहे. सिंपल. सोशिओलॉजीमध्ये एवढंच आहे, तेच कुटुंब आहेत, तेच आई वडील आहेत, तेच भाऊ बहीण आहेत, पण त्यांच्याकडे पाहण्याची नवीन दृष्टी विकसित करणं, तो म्हणजे आपला अभ्यास आहे. इथे लक्षात, तो सोशिओलॉजी आहे. पुढे जीएस आणि निबंधांमध्ये याचा होणारा उपयोग का तो सेफेस्ट आहे, त्याचं कारण असं आहे, या जीएस मध्ये, या तुमच्या निबंधामध्ये सोशिओलॉजी तर फायदा होतोच, मग जर याचा तिथे फायदा होतोय तर याचाच अर्थ त्यांचा इथे फायदा होतोय, म्हणून तो सेफेस्ट आहे. का? कारण मी जेव्हा जीएस मध्ये सोसायटीचा अभ्यास करणार आहे किंवा मी जेव्हा पॉलिटीचा अभ्यास करणार आहे, मी जेव्हा पेपर 3, मला त्या सगळ्या कॉन्टेंटचा फायदा माझ्या पेपर या 1 आणि 2 मध्ये होतो. मग सोशिओलॉजीचा कुठे तिकडे फायदा होतो. फॉर एक्झाम्पल भारतीय समाज 80 मार्कर आहे, जर आपण युपीएससीचा विचार केला तर 80 मार्कांना तो पेपर येतो. आणि ज्या विद्यार्थ्यांचा सोशिओलॉजी आहे, साहजिक आहे, तो आपल्या खिशात आहे 80 मार्क. दुसरा सामाजिक न्याय. सामाजिक न्याय काय आहे त्याच्यामध्ये, अनुसूचित जाती बद्दलचा सामाजिक न्याय. का बरं न्यायाची मागणी करतायत, कारण जाती व्यवस्थेने शोषण केले. कुठे जाती व्यवस्था, सोशिओलॉजी. कोण आहे सामाजिक न्यायामध्ये मागणी करणारा दुसरा घटक, आदिवासी समुदाय. का? कारण ह्या विस्थापनामुळे, विकासाच्या प्रश्नातून जे विस्थापन झालं त्याच्यामधून त्याला न्याय मागण्याची गरज पडली. कुठे हे विस्थापन आणि आदिवासी, सोशिओलॉजीमध्ये. महिलांना न्यायाची गरज आहे, बालकांना न्यायाची गरज आहे. का? कारण हा वंचित घटक आहे. महिला, बालक, कुठे अभ्यास आहे, सोशिओलॉजी, म्हणून तो सामाजिक न्याय. पेपर क्रमांक 3 अंतर्गत सुरक्षा. अंतर्गत सुरक्षा म्हणजे देशाच्या अंतर्गत कुठली प्रकारची, म्हणजे आमचा समाज जेव्हा काही सुरक्षेच्या प्रश्नांनी ग्रस्त आहे त्याला अंतर्गत सुरक्षा. कुठला आपला समाज ज्या ह्या अंतर्गत प्रश्नांनी आज तो संघर्ष करतोय किंवा झगडतोय, सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे धर्माच्या नावावर होणारे दंगे. मग धर्माच्या नावावर, धर्म कुठे अभ्यासायचा आहे, समाजशास्त्रात, आहे की नाही. दुसरं सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपला अंतर्गत, तो म्हणजे नक्षलवाद. हा नक्षलवाद कोणत्या आधारावर उभारलेला आहे, मार्क्सवादावर. मार्क्सवाद कुठे, सोशिओलॉजी. हे लक्षात. तिसरा प्रश्न अंतर्गत सुरक्षेचा, ड्रग्सचा विळखा आणि तरुणांची आमच्या महत्वाची वर्ष वाया जाणे. कुठे ती तरुण, कुठे हा ड्रग्सचा विळखा, का सामाजिक समस्या आहे, ते सोशिओलॉजीमध्ये बघायचं. सो या पद्धतीने अंतर्गत सुरक्षेचे ऑलमोस्ट टॉपिक, फक्त त्याची जी प्रशासकीय यंत्रणा आहे ती सोडली तर ऑलमोस्ट सगळे टॉपिक आपल्याला सोशिओलॉजीमध्ये कव्हर होतात आणि त्याच्यातून आपल्याला पुढे जाता येतं. तो ऍडव्हान्टेज आहे माझा. राहिला प्रश्न एथिक्सचा. एथिक्समध्ये 2 ठिकाणी एथिक्स बघा कसा आहे, तो 4 वेगवेगळ्या विषयांनी एकत्र करून तयार केलेला आहे. एथिक्स पहिला आहे फिलॉसॉफी, तत्वज्ञान. दुसरा आहे सोशिओलॉजी. तिसरा आहे सायकोलॉजी आणि चौथा आहे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. या 4 विषयांचं एकत्रीकरण म्हणजे नीतिशास्त्र आहे.
पण त्याच्यामध्ये सुद्धा बघाल तर सोशलॉजी आलाच, प्लस जो सायकोलॉजी आहे ना तो सोशल सायकोलॉजी आहे, तो नुसता प्लेन सायकोलॉजी नाहीये, कारण प्लेन सायकोलॉजी हा बायोलॉजीकडे झुकलेला विषय आहे. पण तुम्हाला जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये आहे इमोशनल इंटेलिजन्स, त्यामध्ये तुम्हाला आहे ऍटिट्यूड कसा डेव्हलप होतो, ऍप्टिट्यूड कसं डेव्हलप होतं, ते कुठे येतं, ते सोशल सायकोलॉजीचा पार्ट आहे. आणि सोशल सायकोलॉजी ही समाजशास्त्र आणि मानसशास्त्र या दोघांची आंतरविद्या शाखा आहे. आणि म्हणून नीतिशास्त्रामध्ये सोशलॉजी आणि सोशल सायकोलॉजी असा जवळपास 50% पार्ट आपल्याला फायद्याचा ठरतो, तो त्याचा फायदा आहे. आणि निबंधामध्ये काही सांगण्याची गरज नाहीये. पेपर सेक्शन 1 सेक्शन 2 दोन्हीकडे तुम्हाला एक एक निबंध येतोच, तो येतोच म्हणजे येतोच, त्यात काही अडचणच नाहीये. सो अशा पद्धतीने मला जर हा एवढा सगळा सेक्शन, मुळा सिलेबस कमी आणि त्याच्यातूनही मला जर एवढा बेनिफिट होत असेल तर मग का नाही म्हणायचं आपण तो वन ऑफ द सेफेस्ट आहे. म्हणून तो सेफेस्ट आहे, म्हणून तो सर्वात सुरक्षित विषय आहे. जर मी तो घेतला मला इथे फायदा होतोय, या सगळ्यांचा मला या ठिकाणी समाजशास्त्रामध्ये फायदा होतो. दुसरं एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे काय होतं की जर आपण आपले जे पॉप्युलर सब्जेक्ट आहेत ना त्याचे 2 भाग करू शकतो. एक जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत ते, आणि 2 जे अनालिटिकल सब्जेक्ट आहेत ते. टेक्निकल मध्ये कोणकोणते येतात, जिओग्राफी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि अँथ्रोपॉलॉजी पर्टिक्युलरली, किंवा आता अगदीच तुम्हाला घ्यायचे असतील तर सायकोलॉजी आणि इकॉनॉमिक्स, हे सगळे टेक्निकल आहेत. अनालिटिकल जर बघाल तुम्ही तर याच्यामध्ये येतो पॉलिटिकल सायन्स, सोशलॉजी आणि हिस्ट्री. का बरं हे अनालिटिकल आहेत आणि काय फरक असतो त्या दोघांमध्ये, उदाहरण घेत सांगतो तुम्हाला. बघा, जिओग्राफीमध्ये जर समजा तुम्हाला असं विचारलं की हिमालय पर्वतरांग जे आहे त्या हिमालय पर्वतरांगेची वैशिष्ट्ये लिहा, ठीक आहे, तर मी जर पहिलं वाक्य असं लिहिलं हिमालय पर्वतरांग लय मोठी आहे, ती मोठीच आहे की, आम्ही कुठं काय म्हणलं, या वाक्याला काहीच अर्थ नाहीये. तिथे मला सांगावं लागेल काय की हिमालय पर्वतरांगेची उत्तरेकडे एवढी 8240 मीटर एवढी उंची असून ती दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे काय होत चालली, ती कमी कमी होत चाललेली असून पश्चिमेकडे ती 4400 मीटर इथपर्यंत पाहायला मिळते सरासरी. हे लिहावं लागतं. म्हणजेच काय, जिओग्राफी असेल तुमचा पबाड ऍज इट इज लिहावं लागतं. पबाड तसं थोडंसं ब्लेंड आहे, पण जिओग्राफी टेक्निकल आहे, हायली टेक्निकल आहे. जर मला असं विचारलं की हिंद महासागराची सागर तळरचना सांगा, तर मला तिथे सागर तळरचना अफाट आहे असं नाही चालत हो तिथे. मला तिथं सांगावंच लागेल की भूखंड मंचाचा उतार किती आहे, किती किलोमीटर त्याचा विस्तार आहे, कुठल्या कुठल्या प्रकारच्या सागर त्या पर्वतरचना आहेत, किती खोल गर्ता आहेत, त्यांची नावं काय आहेत, हे मला एक्झॅक्ट सांगावं लागेल. तो टेक्निकल सब्जेक्ट म्हणतात त्याला. पण हे 3 विषय जे आहेत ते अनालिटिकल, त्याच्यामध्ये असं नाहीये. अनालिटिकल मध्ये काय येतं, उदाहरणार्थ समजा आज जाती व्यवस्था अस्तित्वात आहे का, आणि जाती आधारावर भेदभाव निर्मूलनासाठी काय उपाय सांगाल. तर इथे मात्र मी वाक्य सहज लिहू शकतो की आजही जातीवर आधारित भेदभावाची तीव्रता अधिक आहे, हे मी लिहू शकतो. मला इथे लिहायची गरज नाहीये की जातीवर आधारित भेदभावाची तीव्रता 93% आहे, ती मोजता येत नाही, कारण जात ही अनुभवावी लागते, ती मोजता येत नाही. म्हणून तो टेक्निकल नाही, म्हणून तो लिहिता येतो या वाक्यांच्या आधारे. मुद्दा कळतोय. आणि म्हणून ह्याचा फायदा कसा होतो बघा की जे टेक्निकल सब्जेक्ट असतात त्याच्यामध्ये तुम्हाला एकतर उत्तर माहिती असतं किंवा माहित नसतं. जसं की आता मी जर तुम्हाला लिहायला लावलं हिंद महासागराची तळरचना सांगा, स्पष्ट करा, मी 100% सांगू शकतो तुम्हाला नाही माहिती, तुम्ही नाही लिहू शकणार. पण अनालिटिकल सब्जेक्ट जे असतात की नाही त्याच्यामध्ये मात्र एकतर उत्तर खूप चांगलं माहिती असतं किंवा माहिती असतं. मुद्दा कळतोय. खूप चांगलं माहिती असतं किंवा माहिती असतं. उदाहरणार्थ आता मी तुम्हाला जर प्रश्न दिला की भारतातील स्त्रियांच्या सक्षमीकरणाची गरज कितपत आहे, लिहा. लिहू शकता का नाही, आरामशीर लिहू शकतो. भले ते ऍव्हरेज असेल, बेस्ट नसेल, पण ऍव्हरेज लिहू शकतो. आणि म्हणून तो फायदा असतो सोशलॉजी किंवा यासारख्या जे अनालिटिकल सब्जेक्ट आहेत त्यांचा, कारण तिथे आपण लिहू शकतो किंवा खूप चांगलं लिहू शकतो. गेटिंग माय पॉइंट. म्हणून तो सेफेस्ट आहे. आणि हे करणं शक्य आहे कारण हा जो विषय आहे
तो संकल्पनावर आधारित आहे. मला संकल्पना समजल्या, मला सिलेबस माहिती असेल, माझं आकलन चांगलं असेल तर मला उत्तर चांगली लिहिता येतात. दॅट इज द सोशलॉजी. ते अनालिटिकल सब्जेक्टचं महत्व आहे. समजतंय? पुढचा मुद्दा तो म्हणजे अंदाज व्यक्त करता येणारा आपला हा सब्जेक्ट आहे. म्हणजे युपीएससीच्या बाबतीत सुद्धा मी अगोदर तुम्हाला ते सांगतो, युपीएससी मध्ये आज इथे बसून सुद्धा आपण युपीएससीचा पेपर अराउंड 60% पेपर आपण आत्ता इथे बसून प्रेडिक्ट करू शकतो. इथपर्यंत सोशलॉजी आपल्याला प्रेडिक्टेबल आहे. आणि हेच एमपीएससी 2012च्या पूर्वीचा आपण जर विचार केला ना राज्यसेवेचा, तिथे सुद्धा तेच होतं. आणि आता येणाऱ्या नव्या राज्यसेवेमध्ये सुद्धा आपल्याला पेपर प्रेडिक्टच करता येणार आहे 100%. आणि हे याचं स्वरूप आहे. का हे असं होतं? कारण सिलेबस मर्यादित आहे. जो आहे त्यातलं नक्की महत्वाचे टॉपिक कोणते आहेत हे सहज ओळखता येतात. उदाहरणार्थ सांगायचं तर 5 विचारवंत आहेत, पण पेपर पहिल्यामध्ये त्याचं वेटेज 75% हे लक्षात घ्या. आणि जेव्हा एखादा पेपर मला प्रेडिक्ट करता येतो ना, तेव्हा पुन्हा एकदा माझा काय होतं, कोणत्या घटकावर भर द्यायचा आहे, कुठल्या प्रश्नावर मला भर द्यायचा आहे हे कळतं. प्राधान्यक्रम ठरला की मला वेळेचे व्यवस्थापन करता येतं आणि त्याच्यानुसार माझे श्रम आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी वाचायला लागतात. माझा कॉन्फिडन्स बूस्ट होतो. अरे हे येणार म्हणजे येणार, मी एवढं केलं की मला माहिती आहे काय करायचं ते, म्हणून तो सेफेस्ट आहे. त्याचबरोबर चालू घडामोडी. मग अशा आपण पॉल सायन्स आणि सोशल तुलना करत होतो. पॉल सायन्स मध्ये तुम्हाला अर्ध्यापेक्षा जास्त पेपर हा हायली करंट अपडेटेड असला पाहिजे. तुम्हाला कंपल्सरी दररोज द हिंदू किंवा एक्सप्रेस किंवा अगदी गेला बाजार लोकसत्ता वाचावाच लागेल, एवढा तो करंट अपडेटेड पेपर आहे. सोशलॉजी तसा नाहीये. सोशलॉजीमध्ये याचं अल्प महत्व आहे चालू घडामोडींचं, आणि तेही कशासाठी आहे? व्हॅल्यू ॲडिशनसाठी. नाही करायचं असं आपण म्हणत नाहीये, करायचा, पण तो व्हॅल्यू ॲडिशनसाठी आहे. आणि म्हणून मार्क्स आपल्याला करंटचा काहीही टच नसेल माझा तरी मला 250 माझे कुठेच गेले नाहीयेत, पण 250 पेक्षा मला पुढे जायचंय ना, तर मात्र मी नक्की करंटचा त्या ठिकाणी त्याला जोड देणार. कळतंय? सो हे आपल्याला इथे करायचं. मग म्हणून काय होतं, पुन्हा माझं बर्डन कमी होतं. म्हणून तो सेफ का आहे? कारण मला करंट किती करायचं, मी करंट वर्षभर करायचं. आणि प्रत्येक वर्षी आणखी एक फायदा लक्षात घ्या, करंट अपडेटेड जर एखादा सब्जेक्ट असेल तर उदाहरण घ्या पॉल सायन्सचं 50% हा करंट अपडेट आहे, लक्षात येते. मग 50% पेपर हा जर करंट बेस असेल तर मित्रांनो दरवर्षी करंट बदललं की दरवर्षी 50% अभ्यास पुन्हा नव्याने करणार. तसं हे नाहीये, हे डेड आहे. जसं आणखी एक डेड आहे तो म्हणजे हिस्ट्री, ते हे डेड आहेत तसे. याच्यामध्ये मग तसं होत नाही. मी एकदा अभ्यास केला ना की त्याच्यावरती व्हॅल्युएशन माझ्या सुरू राहतात, आणि म्हणून तो सेफेस्ट आहे. कोणत्याही पार्श्वभूमीची गरज नसणं हे त्याला आणखी सेफ बनवतं. का? कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे इंजिनियर आहे म्हणून त्याला धर्म नाही, कुटुंब नाही, जात नाही असं होतं का? एखाद्याचं बीएससी बायोलॉजी मध्ये झालंय म्हणून त्याला जात नाही, धर्म नाही असं होतं का? बिलकुल नाही. मला सगळा विषय जो अभ्यासक्रम आहे, मी कुठल्याही बॅकग्राऊंडचा असू दे, मी ऍग्रिकल्चर असू दे, इंजिनियर, मला हे सगळं माहिती आहे. उलट त्याच्याकडे बघण्याची नवीन दृष्टी मला प्राप्त होत असल्यामुळे मला तो आणखी इंटरेस्टिंग वाटायला लागतो. अरे मी असं कधी बघितलंच नव्हतं. आई आणि वडिलाला मी नेहमी समानच मानत आलोय, पण मार्क्स मात्र म्हणतोय की रे वडील हे आहे रे, त्यांच्याकडे सगळंच आहे, आई नाही रे, काहीच नाहीये तिच्याकडे. घर वडिलांच्या नावावर, शेती वडिलांच्या नावावर, मुलं वडिलांच्या नावावर, आता शासन म्हणते आईचं नाव लाव. मग सगळंच आहे कुणाकडे? वडिलाकडे. आईकडे काय? काहीच नाहीये. अरे हे तर मला माहितच नव्हतं. समाजशास्त्र तुमचे डोळे उघडतं, एवढंच आहे. लक्षात येतं तुम्हाला? आणि म्हणून या पद्धतीने बघाल तर आपल्याला बॅकग्राऊंडची कुठल्याही अशा विशेष गरज नाहीये या विषयासाठी. गेटिंग? तो त्याचा आणखी एक महत्वाचा मुद्दा, मराठीमधल्या संदर्भ साहित्याचा मुद्दा. मग काय होतंय तर अलीकडे बघाल तुम्ही आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्या नोट्स, आपल्या पीपीटी, आपल्या लेक्चर्स याच्यावरती कम्प्लीट रिलाय राहायचं. व्हॅल्यू ॲडिशनच्या स्टेजला प्रत्येक टॉपिक नुसार मी तुम्हाला काही जे पीडीएफ देईन, बुक्स देईन, ते वाचत राहा या पद्धतीने. त्यामुळे कुठल्याही अडचण येत नाही.
अनेक ठिकाणी काय होतं की मुळात लोकांनी स्वतः मेहनत घेतली नाही, त्यामुळे त्यांना काही सांगताच येत नाही, अरे ह्या टॉपिक आहे नाही हे याचं मटेरियलच नसतं. आणि त्यामुळे होतं काय की एक अफवा ज्या पसरवल्या जातात, फक्त ते सोशो बद्दल नाही बरं का, सगळ्याच विषयांबद्दल पसरवल्या जातात. तुम्ही युपीएसचा कोणताही विद्यार्थी पकडा, तो नेहमी हेच राहतो, बोलत राहत असतो की अरे मराठीमधून नाही रो, काही मिळतच नाहीये, आहे की नाही. ही त्याची अडचण असते. त्याची अडचण खरं तर ती नाहीच आहे, ते फार मोठा वेगळा आहे. मराठी काय इंग्लिश मधून घ्यावा आणि काय तो वेगळा आपल्या एका सत्राचा विषय आहे, नक्की आपण त्यात बोलूयात. पण आता काय सोशलॉजीचं मराठीत आहे का? येस, डेफिनेटली यू कॅन कम्प्लिटली रिलाय अपॉन मी. ओके, तो. आणि त्याच नंतर ह्या सगळ्यांचा जर विचार केला तर म्हणून सोशलॉजी हा कसा आहे, तो सेफेस्ट सब्जेक्ट आहे या सगळ्या कारणामुळे. गेटिंग? सो शॉर्ट बट स्वीट. तर मित्रांनो, आपण जर विचार केला तर या विषयातून यश मिळवलेल्या अनेक विद्यार्थ्यांचा जर आपण अनुभव लक्षात घेतला तर तुम्हाला हे अनेक वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे विद्यार्थी सापडतील. ठीक आहे, ज्याने कधीही सोशलॉजीचा गंधही नव्हता अशा विद्यार्थ्यांनी या विषयामध्ये घवघवीत यश संपादन केलेलं आहे. मग ते आपल्या अकॅडमीचे विद्यार्थी असतील किंवा मगाशी सांगितलेलं तुम्ही युपीएससीचे टॉपर्स काढून बघा, तुम्हाला पहिल्या 10 मध्ये सोशलॉजीचा कंपल्सरी विद्यार्थी सापडतात. आणि याच्या पलीकडे पुन्हा मी ज्याने सुरुवात केली त्याने मी एंड करेन, ते म्हणजे विषय निवडत असताना आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करणं तेवढंच महत्वाचं आहे जेवढं आपली आवड आहे. ठीक आहे, या पद्धतीने आहे. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.